नमस्कार सगळ्यांना. खूप दिवसांनी आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर येते. खरं सांगायचं तर कॅमेरा ऑन करायला पण मला खूप भीती वाटते आहे आणि धाडस पण होत नव्हतं की कॅमेरा ऑन करावं आणि परत एकदा तुमच्यासमोर यावं, व्हिडिओज करावे छान-छान. अगोदर जसं मी 1-2 वर्षापूर्वी मे बी 2 वर्षापूर्वी मी मेकअपचे वगैरे ट्युटोरियल्सचे व्हिडिओ वगैरे खूप नाही पण थोडेफार प्रमाणामध्ये शेअर केलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना. तर हे काही दिवस आयुष्यातले थोडेसे टर्निंग पॉईंट ठरला आहे किंवा काही दिवस आयुष्यात थोडंसं वेगळंच चाललं होतं. कधी मन ठीक नव्हतं, कधी परिस्थिती ठीक नव्हती. पण एक काळ असतो ना तो प्रत्येकाचा की मे बी चांगल्या दिवसानंतर वाईट दिवसानंतर परत चांगले दिवस येतात. तशातला काहीसा प्रकार. पण आज खूप दिवसानंतर कॅमेरा ऑन केला. पण ब्लॉग बनवायची हिंमत होत नव्हती की काय ब्लॉग बनवावा, कोणत्या टॉपिकवरती बनवावा, कशाशी रिलेटेड बनवावा. अगदी डिमोटिवेट झाल्यासारखं झालं होतं आणि कधी स्वतःला समजत नव्हतं की नेमकं काय चाललंय, काय करावं. असं होतं ना कधी कधी की सर्व गोष्टी नीट असतात, व्यवस्थित चालू असतात, तरी पण काहीतरी आपलं मन जागेवर नसतं. काहीच झालेलंही नसतं तसं तर खरं तर. पण तरीसुद्धा काही करू वाटत नाही. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीतही चालू होता. असो. पण आज वाटलं की पुन्हा एकदा सुरुवात करायला हवी. कारण आज काही गोष्टी सोडून दिल्यानंतर आपण स्वतःलाच हरवून बसतो. त्यामुळं ठरवलं की चला काहीतरी बनवूयात. काहीतरी स्टार्ट तर करूयात ॲटलीस्ट. सो आजचा हा दिवस अगदी साधाच आहे. पण कधी हे साधे दिवसच खूप काही शिकवून जातात माणसाला, हो ना? सकाळी उठले त्यावेळेस मनात खूप विचार चालू होते की ब्लॉग पुन्हा सुरू करावा का? लोकांना आवडेल का? पण नंतर वाटलं की हे तर मी माझ्यासाठी स्वतःसाठी करते ना की मी लोकांना दाखवण्यासाठी करते कारण मला ह्याची पहिल्यापासून आवड आहे. फक्त एक मनात कुठेतरी भीती बसली आहे की ह्या गोष्टी कराव्यात की नाही कराव्यात? बाकी लोक काय म्हणतील किंवा कुणाला काय वाटेल? व्हॉटएव्हर. असो. पण नंतर असं वाटलं ना की हे तर मी माझ्यासाठी करते तर मग लोकांचं काही वाटण्याचा मला कशाला काय फरक वाटायला पाहिजे. सो परत एकदा मी हे चालू करण्याचा डिसिजन घेतला आहे. सो आता मी माझे मेकअपचेच नाही तर माझे ऑल डेली लाईफ रुटीन माझं कसं आहे, काय आहे किंवा मी आता सध्या माझ्या लाईफमध्ये काय घडामोडी चालू आहेत, ते सगळं मी आजपासून शेअर करणार आहे. तर आज मी स्वतःला एक गोष्ट सांगितली की तू जे करतेस ते मनापासून कर, बाकी सगळं आपोआप होईल. थोडंसं कन्फ्युजिंग आहे आणि होईल ते हळूहळू सर्व काही ठीक होईल. खरं सांगते हे ब्लॉग फक्त कॅमेरासमोर बोलणं नाही, हे माझं एक छोटंसं वर्ल्ड आहे जिथे मी स्वतःला व्यक्त करू शकते, जिथे माझ्या फिलिंग्स शेअर करू शकते, जिथे मी सांगू शकते माझे आनंदाचे काही मोमेंट्स, मी स्ट्रगल्स सर्व सर्व काही शेअर करू शकते तुमच्याशी. काही दिवसांपूर्वी असं वाटत होतं ना की सगळं थांबून गेलंय, जसं की आयुष्य पॉज झालंय. पण मग कळालं की पॉज म्हणजे एंड नसतो ना कुठल्याही गोष्टीचा. तो छोटासा एक ब्रेक असतो आपल्याला पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी, नवीन काहीतरी स्टार्ट करण्यासाठी किंवा आपण नवीन-नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात कुठल्या क्रिएट करतोय त्यासाठीचा. आज मी इथून सुरू करतीये नवीन एनर्जी घेऊन, नवीन होप्स घेऊन. आयुष्यात सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम नक्की असतात ना. असं नाही आहे की ज्यांना प्रॉब्लेम्सच नाही आहेत आणि त्यांचं लाईफ एक अगदी स्मूथ चालू आहे. सो प्रत्येकाचं काही ना काहीतरी चालू असतं.
आणि ह्या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे माहिती, आपण हार मानतो की पुन्हा उभं राहतो. सो मला पुन्हा एकदा मला माझी पहिल्यासारखी मी हवी आहे, जी मी 2 वर्षापूर्वीची होते. सो आज मी ठरवले की किती वेळा पडलो तरी पुन्हा उभं राहायचं आणि नव्याने जोमाने पुन्हा सुरुवात करायची. आय होप सो की तुम्हाला माझे डेली ब्लॉग बघायला आवडतील. माझी डेली लाईफ रुटीन बघायला आवडेल. आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सो मी असेच नवनवीन व्हिडिओ नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी, रोजचे माझी डेली लाईफ रुटीनचे, जे की मी काय करते काय नाही करत, किंवा माझ्या आयुष्यात आता सध्याच्या काय घडामोडी सुरू आहेत. तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.